तर आम्ही मोठमोठ्यानं अजान म्हटली, विनवण्या केल्या, मात्र दहशतवाद्यांनी आमचं काहीच ऐकलं नसल्याची आपत्ती गणबोटेंच्या पत्नीनं सांगितली आहे. कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर आज शरद पवारांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय आणि कुटुंबियांचं सांत्वन केलंय. यावेळी त्यांच्या पत्नीनं सगळा प्रसंग जो घडला होता तो शरद पवारांसमोर मांडलाय. काढून त्याच्याकडनं भरपूर मदत घेतली आणि भरपूर हेल्प झाली. मिलिटरीच्या लोकांची पण आम्हाला मदत झाली, पण ती नंतर झाली नव्हती. गेले होते तोपर्यंत गेले होते समोर काढल्या. आणि त्यांचं बहुतेक त्या ह्याच्यावर होतं मुस्लिम, तुम्ही ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजार म्हणले, पण त्यांनी आमच्या माणसाला मारलं. 27 बहुतेक 4 जण असते आणि एकाला तर गेट तिथं तो मुस्लिमच होता. तो म्हटला तुम्ही कशाला निर्बळ लोकांना मारता, त्यांनी काय चुकी केलेली, तर त्याला तर कपडे काढून डोळे झाडले. केलं तर आपण घोडेवाल्याला पण मारलं मारताय तर त्याला